नमस्ते मित्रांनो. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की एक घटना घडली आहे. त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर ते मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. अशा ठिकाणी मी गेली 5 वर्ष झालं काम करत आलो आहे. जिथे सर्व शाळेय साहित्य जसं की वह्या, पुस्तकं इत्यादी मिळतात. खूप प्रसिद्ध नाव आहे. जर का इथे बारामतीमध्ये वह्या, पुस्तकं घ्यायचं असेल, तर सर्वप्रथम तेच नाव तोंडामध्ये येतं, ज्याबद्दल मी आता तुम्हाला सांगत आहे. तर झालं असं होतं, की मला 3 दिवसाची रजा हवी होती. आईचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं. तुम्ही तर आईला बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये. काळा चष्मा वगैरे लावलाय. आईचं ऑपरेशन झालेलं आहे डोळ्यांचं. तर मी 3 दिवस सुट्टी मागितली. 3 दिवसाची मी सुट्टी टाकली. 3 दिवस सुट्टी टाकल्यानंतर ऑपरेशन वगैरे झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मला 4थ्या दिवशी कामावरती हजर राहायचं होतं. पण मला नाही जाता आलं, कारण राणी आजारी होती. ताप वगैरे तिला येत राहत होता आणि मला परीच्या पण शाळेमध्ये जायचं होतं, कारण दवाखान्यामुळे तिच्या पण सुट्ट्या झाल्या 2 दिवसाच्या. तर मला तिच्या मॅडमला भेटायचं होतं. मॅडमनी भेटायला सांगितलं होतं. तर तिथं पण मला शाळेत जायचं होतं. तर जे काही अडचणी आम्हाला आल्या होत्या 3 दिवसामध्ये, तर ते सर्व मिटून मी विचार केला होता, की जावं त्याच्या दुसऱ्या दिवशी. तर मी 4थ्या दिवशी गेलो नाही कामाला. तर मी तसंच फोन करून कळवलं होतं त्यांना, की सीनियरला, की मी नाही येऊ शकत. अशी-अशी माझी अडचण आहे. मी सरांना सांगतो आल्यावरती. तर ते म्हटले, "ठीक आहे. तर तुम्ही आल्यावरती सरांना भेटा." तर 4थ्या दिवशी मी नाही गेलो. 5व्या दिवशी कामाला गेलो. 5व्या दिवशी कामाला गेलो, तर मला माहीत होतं असंच काहीतरी घडणार. मी माझ्या मुलीचं दवाखान्याची चिठ्ठी आणि आईची कागदपत्र सगळे घेऊन गेलो होतो सोबत माझ्या खिशामध्ये टाकून. तर आता 5 वर्ष तिथं करतो म्हटलं, मला एवढं तरी माहीतच होतं, की ते असं काही ना काहीतरी तिथं होणार आहे. तर मी सर्व घेऊन गेलो होतो. मला सरांनी गेल्या-गेल्या ऑफिसमध्ये बोलावलं, की मला म्हटले, तुझ्या सुट्ट्या खूप जास्त व्हायला लागल्यात अलीकडं, तर तुला मी कामावरून काढतोय. तू काय आता येऊ नको. तुझा जेवढा पगार झाला तेवढा घेऊन जा." तर मी त्यांना म्हटलं, की "सर, असं कसं तुम्ही करू शकता? मी एक दिवस माझ्याकडनं झाली चूक, तर मी मान्य करतो. इथून पुढे तसं मी नाही करणार. वाटलंस तर तुम्ही बघू शकता, की मी खरंच दवाखान्यासाठी मी सुट्टी घेतली होती. मुलगी माझं बाळ आजारी होतं. जिला आम्ही राणी म्हणतो. तिचं खरं नाव अमृता आहे, पण तिला आम्ही राणी बोलतो घरामध्ये. तर सरांना मी सांगितलं, अमृताला बरं नव्हतं. तर तुम्ही बघू शकता ही अशी-अशी चिठ्ठी. तर मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि मला मुलीच्या शाळेत पण जायचं होतं. तर सर मला म्हटले, की "ते तुझ्या अडचणी आम्हाला काही सांगू नको. ते तुझं नेहमीचंच आहे." तर त्यांचं असं म्हणणं होतं, "ते तुझं नेहमीचंच आहे आणि हे चिठ्ठ्या असल्या कुणी पण किती पण आणून दाखवतं. ह्याचं काही नाही. ₹100 दिले की डॉक्टर देतात." तर त्यांचं असं ते म्हणणं होतं. तर तेच मला पटलं नाही. आता मग दाखवायचं काय त्यांना? डायरेक्ट डॉक्टरांना तर नाही ना आपण नेऊ शकत त्यांच्याकडे, की "हे बघा, हे डॉक्टर आहेत, तर ह्यांनी मुलीला तपासलं होतं." तर तेच असतं आपल्याकडे. दुसरं काय असतं? त्याच्या व्यतिरिक्त तर मला नाही वाटत आपण दुसरं काय करू शकतो तिथे. मग त्यांनी काही ऐकून घेतलं नाही. ते म्हटले, "नाही, तू जाच." तर मी दुसऱ्या सरांशी बोललो. त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ते मान्य झाले. ते राजी झाले, की "ठीक आहे, परत असं करू नको." तर मी म्हटलं, "ठीक आहे सर, मी आता येतो मग दुसऱ्या दिवसापासून." कारण त्या दिवशी ऑलरेडी ऑफिसमध्ये आमचं खूप हे झालं होतं बोलणं. तर त्या दिवशी मी घरीच आलो निघून. तर दुसऱ्या दिवशी परत मी माझं रुटीनप्रमाणे डबा वगैरे घेतला आणि कामाला गेलो. कामाला गेल्यानंतर तिथं मला परत सीनियरचा फोन आला, की सर तर नव्हते, सीनियरच होते जे मॅनेजर लेव्हलचं बघतात. त्यांनी मला फोन केला, की सरांनी निरोप द्यायला लावलाय, की तुम्हाला कामावरून काढण्यात आलंय, तर तुम्ही आता घरी जाऊ शकता. तर तुमचा जो काही पगार आहे तो काढून ठेवण्यात आलाय, तो तुम्ही घेऊन जावा. तर मी म्हटलं, की मी कालच सरांशी बोलून गेलो, की मी येतो कामाला. माझ्याकडनं माझ्या जे काही चुका ते सांगत होते ते मी मान्य केल्या. तर ते म्हटले, "येतो मी आज आलो, तर तुम्ही परत का असं मला हे करताय, की कामावरून काढलंय?" तर ते म्हटले, "नाही, मला जो निरोप द्यायला लावलाय तो मी तुम्हाला दिला. जर तुम्हाला बोलायचं असेल सरांशी, तर तुम्ही थांबा, सर येऊस्तोवर वाट बघा. पण काम करू नका." तर ठीक आहे म्हटलं, मी थांबतो सर येऊस्तोवर. तर मी सरांची वाट बघितली. मी माझ्या कामाच्या ठिकाणी जाऊन थांबलो. ते म्हटले, "काम करू नका." पण मी काम केलं. अर्धा दिवस मी तिथंच होतो. थोड्या वेळाने सर आले काहीतरी, काहीतरी 2-3 तासानंतर सर आले आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये गेले आणि परत निघून गेले. परत 15 मिनिटांनी आले. मग 15 मिनिटांनी आल्यानंतर मग मला त्यांनी वर बोलावलं. वर गेल्यानंतर मग ते माझ्याशी बोलले. त्यांनी मला परत तेच सांगितलं, की "रवी, आम्ही तुला नाही ठेवू शकत कामावरती, कारण आम्हाला अडचणी येतात आहे. तू कामावरून जात म्हणजे सुट्टी घेऊन गेला की येत नाही लवकर." तर मी त्यांना काय सांगितलं, "सर, मी 3 दिवस तर तुम्हाला सांगून सुट्टी घेतली. 4थ्या दिवस तर माझी अडचण होती, ते पण मी तुम्हाला दाखवलं. पण तुम्हाला ते डॉक्टरांची चिठ्ठी पण मान्य नाहीये. तर आता मी तर नाही ना त्यामध्ये काही करू शकत." तर ते म्हणतात आहे, की "नाही."
मला काही माहीत नाही, तू काहीच बोलू नको. मी तुला काल पण सांगितलं होतं की तुला नाही ठेवायचं, तर तू पगार घे आणि घरी जा. आणि घरी जायच्या आधी लिहून दे की तुझी आई आजारी असल्यामुळे तुला काही कामाला येता येत नाहीये, त्यामुळे तू काम सोडतोय, तरच मी तुला पगार देतो. मी त्यांना म्हटलं, सर लिहून तरी तुम्हाला कशाला हवंय? जे काही माझा पगार आहे तो तुम्ही मला द्या. मी आपलं नाही येत कामाला, मी दुसरीकडे कुठेतरी बघतो. ते म्हटले, नाही आम्हाला लिहूनच पाहिजे, जेणेकरून पुढे आम्हाला काही त्रास नको की पगार नाही मिळाला करून. तर म्हटलं, सर ठीक आहे, तर मी असं लिहून देतो तुम्हाला की मी माझ्या काही घरगुती अडचणीमुळे काम सोडतोय, तर तुम्हाला ज्यावेळेस माझी गरज असेल तर त्यावेळेस तुम्ही मला बोलवू शकता कामाला. तर मी काही दिवसांचा ब्रेक घेतो. नाही, नाही म्हटले, तसं नको लिहून देऊ. तर तू असं लिहून दे की माझ्या आईची तब्येत बरी म्हणजे माझी आई आजारी असल्याने माझ्या सुट्ट्या होतात आहे आणि मी काही कामाला येत नाही आता. तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी लिहून दिलं, सही केली. सही केल्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मीच विचार करत बसलो, की हे काय झालं? हे असं व्हायलाच पाहिजे होतं का? म्हणजे फक्त 1 दिवसाच्या सुट्टीसाठी 5 वर्ष मी तिथं काम करत आलो होतो आणि 22 जणांचा तिथं स्टाफ आहे आमचा. आणि ज्या काउंटरला मी असतो तिथं ऑलरेडी 2 जण आम्ही असतो. दुसरे एक असतात, ते एक असतात आणि मी एक असतो. मी नसल्यावर ते हँडल करतात, ते नसल्यावरती मी हँडल करतो. ज्यावेळेस ते 6-6 दिवस जातात, 5-5 दिवस, कोण 15-15 दिवस गावी जातं. तर त्यावेळेस ह्यांना अडचण येत नाही. पण नाही, ह्यांचं कारण काहीतरी वेगळंच होतं. ह्यांनी असं का केलं माहीत नाही. तरी मला काही गोष्टी आल्यात कानावरती, की का असं केलंय त्यांनी. पण ते बोलण्यामध्ये काही फायदा नाहीये. परत त्यांना वाटेल, की मी मुद्दाम काहीतरी बोलायला लागलो आता. असू द्या, काही अडचण नाही. ते कसं प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी तर घडतच राहतात. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, की त्या ठिकाणी मी 7,000 पासून सुरुवात केली होती कामाला. आत्ता माझा पेमेंट तिथं जो चालू होता, तो 16,000 चा माझा पगार होता. 16,000 मला महिन्याला ते द्यायचे. तर आता झालं असं, प्रॉब्लेम ही आली, की आमच्या दोघांचा, हिला ₹9,000 पगार आहे आणि माझा 16,000. त्यातनं पण माझ्या सुट्ट्या 2-3 कट होऊन मला ₹13,000-14,000 हातामध्ये यायचे. तर आमच्या दोघांचा जो पगार आहे, तो सुद्धा आम्हाला पुरत नसायचा. कारण आमचे हप्ते एवढे मोठे आहेत ना, तुम्ही बघू शकता घराचं बांधकाम पण थांबलेलं आहे आणि वडिलांच्या माझ्या ऑपरेशन होतं. त्यावेळेस पण आम्ही 2.5 ते 3 लाखापर्यंत कर्ज घेतलं होतं सगळ्यांकडनं असं मिळून थोडं-थोडं. तर वडील तर काही वाचले नाही. 5च दिवस जगले ते ऑपरेशननंतर आणि दवाखान्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. तर ते एक कर्ज हे 2च वर्षापूर्वी घडलंय वडिलांचं. तर ते झाल्यानंतर आईचं पण, आईने पण टेन्शन घेतलं. खूप काही गोष्टी घडल्या. आईला पण डोक्यावरती परिणाम झाला. बीपी, शुगर हे सगळे आजार आईला लागू लागले. आईच्या पण एवढ्या गोळ्या चालू आहे. दर मला महिन्याला तिथं जावं लागतं गोळ्या घेण्यासाठी. 30 दिवसाच्या गोळ्या देतात. तर त्या गोळ्या आईच्या चालू आहे. प्लस आईला उठता बसता येत नाही. दिवसभर आईला, लहान पोरीला सांभाळायला लागतं माझ्या. आम्ही दोघं तर कामावर असतो आणि तुम्ही तर बघतच असाल ती कशी करते. ती अजिबात एका जागेवर बसत नाही. खूप चपळ अशी, इथं जा, तिथं जा. तर आता आम्ही दरवाजाला फळ्या लावल्यात ती बाहेर जाऊ नये म्हणून, तरी ती बाहेर जायला बघते. मग अशा गोष्टी घडतात. 2 मुली आहे. दवाखाना असतो त्यांचा. खूप काही आहे. मोठ्या मुलीची शाळा आहे. तिच्या गाडीचा खर्च, आमच्या पेट्रोलचा खर्च, घराचा किराणा. दोघांचा पगार आमचा येऊन सुद्धा आम्हाला बाहेरनं इथून-तिथून ₹2,000 ते ₹3,000 घ्यावे लागायचे. आणि आता झालं असं, की यांनी मला इथून काढल्यामुळं मला आता दुसरीकडं मी जातोय जॉबसाठी. जॉब तर आहे, पण 11-12, कोणी 10 असा मला पगार देतात ते सुरुवातीला. तर आता मला पुन्हा 2 ते 3 वर्ष त्या पगाराला टच करण्यासाठी माझे द्यावे लागणार आहे. आणि ते पण फिक्स नाहीये की तिथं मला ठेवणार, नाही ठेवणार. एका ठिकाणी तर मी गेलो कामाला, त्यांनी तर डायरेक्ट मला 8,500 पगार सांगितला. ते म्हटले, "तुमचं काम बघू 6 महिने, वर्षभर, मग तिथनं पुढं पगार वाढवू." तर अशा गोष्टी घडल्या. हा परिणाम झाला त्यांनी मला कामावरनं काढण्याचा. पण माझ्या कामामध्ये काही चुकी असती तर त्यांनी मला तसं बोलून काढलं असतं तर मला काही वाईट वाटलं नसतं. पण ते कुणाच्या बोलण्यावरून करतात, ते काय करतात ते, काही गोष्टी आल्यात माझ्या लक्षामध्ये. पण ते बोलण्यामध्ये काही अर्थ नाही मित्रांनो. ते चुकीचं पण होईल मी जर बोललो तर. माझ्यावरती पण परत काही गोष्टी येऊ शकतात, की मी नाव का घेतोय, हे असं का करतोय. तर मला ते सगळं ते झालंय ते आता विसरून जायचंय. आता हे मी नव्याने सुरुवात केली आहे. आपणच आपला एक साइड व्यवसाय काहीतरी बनवा म्हणून मी हे प्रयत्न माझे चालू आहे YouTubeवरती. तर आपला सपोर्ट जो तुम्ही दाखवला आमच्या पहिल्या व्हिडिओवरती खूपच छान मिळाला. काही भावांनी कमेंट पण केल्या, की लाजू नका वगैरे, तुम्ही व्हिडिओ बनवत राहावा. तर खूप आनंद झाला ती कमेंट वाचून. आम्हाला आत्मविश्वास आमचा वाढला, की बाबा
माणसं म्हणजे जे प्रेक्षक बघतात आहे, ते सपोर्टसुद्धा करतात आहे आपल्याला. तर आनंद झाला आम्हाला. एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं. आता बघू पुढे काय होतंय. अजून तर मला जॉब नाही लागला कुठे. मी अजून पण त्या माझ्या पगाराच्या आसपास मी काम शोधण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मला घर चालवण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये. पण नाही मिळत आहे मित्रांनो. कारण काय होतं, की ज्या क्षेत्रामध्ये मी होतो स्टेशनरीमध्ये, तर त्या टाईपमध्ये मला नाही मिळत आहे दुसरीकडे. कामं आहे, पण ते पेमेंट पण तसा खूप कमी मिळतोय आणि कामं ती वेगळी आहेत. तर माझं तसं जाण्या-येण्याचं पण अंतर खूप लांब आहे. तर खर्च जास्त होतोय. तर ते परवडत नाहीये. तर अशा अडचणी आल्यात आता. तर त्यामुळे मला वाईट वाटतं, की त्यांनी ह्या मालकांनी, आधीच्या मालकांनी असं नको करायला पाहिजे होतं. काम तर व्यवस्थित चाललं होतं, सगळं काही व्यवस्थित होतं. त्यांनी काही लोकांच्या सांगण्यामुळं हे केलं. आता प्रत्येक ठिकाणी असतंच असं कोण ना कोण कान भरणारं. पण ते चुकीचं होतं माझ्या ह्यानी. त्यांनी माझ्याशी तरी काही गोष्टी बोलायला पाहिजे होत्या, की असं का होतंय, काय नाही ते. तर मी ते क्लिअर केलं असतं. पण ते मागून कळालं आपल्याला, की काय झालंय. ते सरासर चुकीचं आहे. एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं. जसं मला काम मिळेल मित्रांनो, मी तुम्हाला नक्की माहिती देईल त्याबद्दल, की मला काम मिळालं करून. पण आता तर शोधतोय मी सध्या. मी 28 तारखेपासून घरी आहे. आज तारीख 14 तारीख आहे आज. मी गेल्या महिन्यातल्या जुलैच्या 28 पासून मित्रांनो घरी आहे. काय करू काय नाही तेच कळत नाहीये. रोज बाहेर जातो, फिरतोय. खूप ठिकाणी रिझ्यूम दिलेत. बघू आता काय होतं ते पुढे. चला एवढंच मला तुम्हाला बोलायचं होतं. असाच तुमचा सपोर्ट राहून द्या आमच्यावरती. काहीतरी पुढे नक्की चांगलंच घडेल.